हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे, म्हणजेच वीकेंड आमचा स्टार्ट झालेला आहे आणि दिवसाची सुरुवात आम्ही मस्तपैकी मध खाऊन रोज करतो आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, त्याचा खूप फायदा होतो शरीराला. त्याच्यानंतर आज आम्ही जाणार आहे आमच्या फ्रेंड्सकडे. तर काल रात्री अचानक त्यांचा फोन आला की आज आमच्याकडे या, नाश्ता, जेवण आणि फुल डे मजा मस्ती करायला. तर आम्ही आज निघालो आहे. तर आम्हाला इथून जायला कमीत कमी 2-2.5 तास लागतील. तर बघूया आजचा आमचा दिवस कसा जातो आहे. लास्टपर्यंत व्लॉग नक्की बघा. तर सकाळी मध खाल्ल्यामुळे डायजेशन सिस्टीम आपली चांगली राहते आणि त्याचबरोबर इम्युनिटीसुद्धा वाढते. तर त्यानंतर मी दोघांसाठी गरमागरम चहा केला आणि आम्ही गच्चीवरती कोवळ्या उन्हात चहाचा आनंद घेतला आणि सगळीकडे धुकेच धुके पडलेले आहेत आणि खूप थंडी आहे सध्या. लास्ट वीकमध्ये थंडीने सगळ्याच भागामध्ये ब्रेक घेतला होता, पण आता या वीकपासून खरंच खूप थंडी पडलेली आहे सगळीकडे. आणि आज दत्त जयंतीमुळे आम्ही आमच्या घराजवळ जे गजानन महाराजांचं मंदिर आहे तर तिथे सकाळी दर्शनासाठी गेलो. दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही दर्शन घेऊन आता निघालेलो आहेत आणि आम्ही PMTने जायचं ठरवलं. तर आम्ही डेचा 50 रुपयाचा पास काढला आणि दिवसभर आपण कुठे पण फिरू शकतो, या हिशोबाने आम्ही निघालो. तर जाताना वाटेमध्ये खूप ठिकाणी दत्त जयंती एकदम जोरात उत्साहाने साजरा करताना बघायला भेटलं. तर फायनली काळेवाडी फाटा येथे उतरल्यानंतर तिथून आम्ही मोनिकाच्या घरी जाण्यासाठी निघालो आणि आपला दोस्त कारंडे आपल्याला घेण्यासाठी आला होता. तर शिवम एनी टाईम माझ्यासाठी रेडी असतो कुठे पण. मी, कारंडे आणि किरण गेली 11 वर्षापासून एकमेकाला ओळखतो आणि आम्ही एकदम चड्डी दोस्त आहोत. तर आम्ही एकत्र असले खलास, मग समोरच्याचा धुराळाच एकदम. मोनिका आणि किरणकडे बघून वाटत नाही, पण ते खूप हेल्थ कॉन्शियस आहेत आणि त्यामुळे तिने इडली सुद्धा पौष्टिक वेने बनवली होती आणि ती होती रागी इडली. दत्त जयंतीमुळं स्नेहलचा उपवास होता आणि त्यासाठी मोनिकाने बनवलं होतं कर्ड भगर. जसं आपण कर्ड राईस बनवतो सेम तसंच, पण भगर. मी पण ही डिश नक्कीच ट्राय करेल आणि त्याची रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल. इडली पांढरी आणते का तू? इडली पांढरी आणते हे चुकून त्याकडनं ना का आता जवळ पडलाय मी पिठात. बाजरीचं पीठ इडली केली, तांदळामध्ये ज्वारी पडली आहे चुकून. पौष्टिक इडली कोण पौष्टिक पाहिजे? फोटो काढतो पांढरा इडली असतंय. दाखव इडली, दाखव कसा इडली बघा, बाजरीच्या पिठाच्या इडली. आता मकर संक्रांती जवळ आहे ना, आता बाजरीच्या पिठाने गेले थंडीत हे खातात. रागी इडली हे काय खाल्लं की आपल्याला ब्लॉग मध्ये चांगलं नॉर्मल इडली सारखा चटणी मस्त झाली एक नंबर. इडली चांगली झाली नाही. नाही नॉर्मल इडली सारखा लागलाय. नॉर्मल इडली सारखा लागलाय. दिसायला वेगळा आहे पण छान. चटणी मस्त झाली. अरे ह्याच्याने गरम राहते. नॉर्मल इडली तर सगळेच खातात, पण रागी इडली खाण्यामध्ये मजाच होती. खरंच खूप छान डिश होती, काहीतरी नवीन कन्सेप्ट होता. तर मोनिकाला आर्ट अँड क्राफ्टची खूप आवड आहे, तर ती आरी वर्क ब्लाऊज डिझाईन करते. जर तुम्हाला कोणाला करून हवं असेल पुण्यामध्ये तर नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर तिने तिच्या लग्नाच्या हारचं असं एक मस्तपैकी शोपीस केलं होतं, ते पण खूप छान होतं. गप्पा टप्पा झाल्यानंतर आम्ही इव्हनिंगचा चहा घेतला आणि चहा खरंच मोनिका खूप मस्त झाला होता. त्याच्यानंतर तिच्या सोसायटीमधल्या गार्डनमध्ये गेलो, तिथे थोडी मजा मस्ती केली आणि त्याच्यानंतर सगळे मिळून पाणीपुरी आणि रस प्यायला गेलो. मला रस बिलकुल पण आवडत नव्हता, पण लग्न झाल्यापासून यांच्या सहवासात राहून मला खरंच खूप रस आवडतो आणि रस आपल्या शरीरासाठी खूप छान पण असतो. आणि पुण्यातला रस एकदम स्वस्त आणि मस्त आहे, टेस्टला पण खूप छान असतो. त्यानंतर आम्ही गेलो केक शॉपमध्ये आणि आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक घेतला. तर आता कोणाची ॲनिव्हर्सरी आहे
ते तुम्ही लास्टपर्यंत व्लॉगमध्ये नक्की बघा. त्यानंतर सगळ्यांनी मिळून उनो गेम खेळला. आम्ही दोघांनी फर्स्ट टाइमच खेळला हा गेम. खूप छान टाइमपास होतो आणि खूप इंटरेस्टिंग गेम आहे. लास्टपर्यंत कळत नाही कोण जिंकेल कोण हारेल. जर तुम्हाला हा गेम माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. कॉलेजमध्ये सगळे एकत्र असताना मला कधीच वाटलं नाही की आमचे सगळ्यांची लग्न एकापाठोपाठ होतील. त्यामुळे आता ॲनिव्हर्सरी पण सगळ्यांची एकापाठोपाठ आलेली आहे. त्यामुळं लास्ट वीकमध्ये मोनिका आणि किरणची ॲनिव्हर्सरी होती आणि उद्या आहे विजय आणि भाऊजींची ॲनिव्हर्सरी. त्यामुळं आम्ही त्यांना एक छोटासा सरप्राईज देऊ आणि एक सेलिब्रेशन करावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक छोटासा केक आणला आणि सगळे मिळून आम्ही सेलिब्रेशन केलं. पहिली ॲनिव्हर्सरी ही सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असते. त्यामुळं ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तर आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो. त्यामुळं म्हटलं की आताच आपण सेलिब्रेट करावं. सेलिब्रेशन झाल्यानंतर रात्रीच्या जेवणाला अजून उशीर होता, पण सगळ्यांना भूक लागल्यामुळे भाऊजींनी पिझ्झा मागवला डॉमिनोजमधून आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पिझ्झा पार्टी केली. हिंदी का बोलायला ना पिझ्झावाला झालाय का ठेव खाली. मोनिका ही तेलुगू बॅकग्राऊंडची असल्यामुळं तेलुगूची काहीतरी स्पेशल डिश आज आपण ट्राय करूया असं ठरवलं आणि तिला सांगितलं की तिची स्पेशालिटी मसाला पप्पू आज तू बनव. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्याला लागेल तूर डाळ, त्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे हळद, कांदा, त्याच्यानंतर जिरे, तेल टाकायचं आहे थोडं, लाल तिखट आणि त्यांचा काळा मसाला काहीतरी स्पेशल असतो, पण आपण आपला घरचा काळा मसालासुद्धा टाकू शकतो. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर तिने मिक्सर करून घेतलं होतं आणि ती टाकली होती. त्यानंतर मीठ आणि तेल टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचा आणि आपलं मसाला पप्पू रेडी आहे. आणि त्याबरोबर तिने बनवलं होतं जिरा राईस. कुकर रेडी होत होता तोपर्यंत आम्ही पिझ्झा खायला घेतला आणि आम्ही ओल्कॅनो पिझ्झा ट्राय केला, पण इतका काही खास नव्हता, ओके होता. तर आजची आपली स्पेशल डिश म्हणजे मसाला पप्पू. तर हे आपलं जे मसाला डाळ असतं किंवा दाल तडका असतं तसंच आहे, पण थोडा तेलुगू टच असल्यामुळे याचं टेस्ट वेगळं आहे आणि हे आम्ही जिरा राईस सोबत ट्राय केलं. मसाला पप्पू उतना दिली. सकाळी आपण मोनिका आणि किरण यांच्याकडे आलो होतो. तर दिवस गप्पांमध्ये आणि धमाल मस्तीमध्ये कधी दिवस गेला कळलंच नाही. आणि मोनिका जेवण मस्त झालं होतं, खूप मजा आली आणि विजयाची पण भेट झाली आज आल्यानंतर. तर भेटूया पुन्हा एकदा. मला बी भेटला. हा शिवम, तुझं काय चालू असतं आपला. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि डिरेक्ट बस असल्यामुळं काही टेन्शन नव्हतं. तर आजचा हा रियुनियनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.